फॅमिली, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता मृग आल्यानंतर आपल्याला जसं मिरची सुरुवात होत असते, त्यानंतर आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये लातूर येथे उदगीर येथे तिकडे आपण लोणचं टाकत असतो आणि नॉर्मली सगळे येथे याच ड्युरेशनमध्ये याच काळामध्ये लोणचं टाकत असतात। तर आता मी जे आहे ते लसूणची साफसफाई करत आहे, कारण आज आम्ही लोणचं बनवणार आहे। लोणचं म्हणजे मस्त तोंडात असं पाणी सुटत असतं, खूप टेस्टी वाटतं लोणचं। म्हणजे माझं तर खूप फेवरेट आहे। प्रत्येक जेवायला चवी नसलं, भाजी नसलं तरी जेवण जातं आपल्याला जर लोणचं असलं तर। लोणचं पापड खूप छान असं कॉम्बिनेशन आहे आणि आमच्या घरात खरंच खूप आवडतं सगळ्यांना। त्यामुळे मम्मी जेव्हाही लोणचं टाकत असते तेव्हा 100 आंब्याचे वगैरे टाकते। तर आता जे आपण लसूण वगैरे सोलत असतो यामध्ये तुम्हाला मी खूप सारे ट्रिक्स वगैरे सांगणार आहे, म्हणजे ज्याने तुम्हाला लोणचं कसं बनवायचं घरातल्या घरी कुणालाही जर माहिती नाही आहे किंवा तुमच्या हाताची चव तुम्हाला वाटत असेल की मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने चांगलं नाही वाटत, तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा लोणचं बनवून पहा। म्हणजे खूप वेळ 4-4, 5-5 वर्षसुद्धा हा जे लोणचं आहे ते टिकून राहतं। आता मम्मीने काय आयडिया केली होती की जे लसूण आहे ना त्याला तेल लावलं होतं। तेल लावल्यानंतर त्याला थोडंसं उन्हामध्ये ठेवायचं। उन्हामध्ये ठेवल्यानंतर घरी आणायचं त्याला वापस एक 15-20 मिनटं। त्यानंतर थोडंसं कोणतंही गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ त्याच्यावरती थोडंसं टाकायचं आणि हाताने घासायचं त्याला। हाताने घासायचं किंवा एखादं कपडा आहे, नॅपकिन आहे त्यामध्ये टाकायचं आणि त्याची गाठ पोट्टी बनवून त्याला असं आपटायचं जमिनीवरती किंवा बघा अशा प्रकारे हाताने घासून घ्यायचं। त्याने काय होणार आहे की लसूण तुम्हाला एक एक पाकळी न सोलता, आता आपण लोणचं वगैरे करतं म्हणजे मम्मीनी 1.5 किलो जे लसूण आहे त्या लोणचंमध्ये टाकलं होतं। तर एवढं आपल्याला एक एक पाकळ्या आपण सोलत बसणार नाही, त्याला खूप वेळ लागून जातं आणि आपले जे नखं आहेत ते दुखायला लागतात। त्यामुळे हा एक शॉर्ट ट्रिक्स आहे आणि एखादा फंक्शन आहे, कोणतंही लग्न समारंभ आहे, एंगेजमेंट आहे, काही असेल, आपण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जर स्वयंपाक वगैरे करत असेल तरी हा ट्रिक हाच वापरला जातो, जेणेकरून लवकरात लवकर जास्तीत जास्त जे लसूण आहे ते सोललं जातं। आता हे बघा तुम्हाला दिसते लसूण न सोलता किती छान त्याची साल निघालेली आहे, खूप चांगल्या प्रमाणामध्ये क्लिअर झालेला आहे तो। आणि हा भाऊ आहे तो गावातून आंबे आणले होते ॲक्च्युली आणि त्यानंतर तो फोडायला बसलेले आहे। आता मम्मी जे आहे मोहरी घेऊन आलेले आहेत त्यांनी, पण तो मोहरीमध्ये थोडंसं कचरा म्हणला किंवा माती म्हणा असं काही निघून येतं ना, मग ते पोटात नको जायला म्हणून मम्मी काय करते की ह्याला या पद्धतीनं त्याच्यामधले खडे असतात, माती असते, ते सगळं निघून जाते ॲक्च्युली। तर ही पद्धत आहे, म्हणजे पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अशी मोहरी टाकत राहायची आणि त्याला हलवून घ्यायचं। मग त्याने काय होतं की जे आपली स्वच्छ मोहरी आहे ते वर येऊन जाते आणि जे खडे वगैरे असतात ते वाटीमध्ये राहून जातं। म्हणजे जशी आपली पद्धत असते की जे हलकं पदार्थ आहे ते पाण्यावरती हलवलं की ते वरती येऊन जातं आणि जे हेवी आहे ते पाण्यामध्ये खाली राहून जातं, मग खडे वगैरे जे आहेत जे असतील ते वाटीमध्ये राहून जातात। तर याप्रमाणे मम्मी साफ करत बसलेली आहे आणि जे भाऊ आहे तो आंबे फोडत बसलेला आहे आणि थोडंसं बांधकामचं ॲक्च्युली काम चालू आहे इकडे। तर आम्ही सगळे बसलेले आहेत। हे माझं माहेर आहे, याआधीही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल। तर आज आम्ही 100 आंबे आणलेले आहे गावाकडून, तर त्याची लोणचं मम्मी घालणार आहे। तर आता दुपारचे वाजले तर 3-3:30 वाजलेले आहेत। तर आम्ही सगळे आता लोणच्याची तयारी करत आहे, कारण लोणचं म्हणजे सगळ्यांचं फेवरेट आहे। तर आता हे फोडणं झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडेसे बारीक बारीक आपण पीस करू शकतो, ज्याला प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। कोणाला मोठे पीस आवडतात, कोणाला छोटे आवडतात। आंब्याचे फोड, पीस म्हणजे फोड बोलायचं, जसं की आंब्याचे फोड छोटे असले की मग चांगलं होऊन जातं। कोणी जर वेस्ट बी केलं तर मग छोटे छोटे फोड आहे ते वेस्ट होऊन जातात। तर अशा पद्धतीनं आम्ही जे आहे ते फोडलेले आहे आणि मम्मी तिकडं स्वच्छ करते। त्यानंतर मी थोडंसं वाळू घालणार आहे मोहरी, कारण मोहरी धुतल्यानंतर त्याला वाळवावं पण लागणार आहे। ॲक्च्युली बघतानाच त्यांनी व्यवस्थित बघितले नाही आणि जे खडे किंवा जे माती वगैरे असते ते मोहरी त्यांच्या हाती लागून गेली, तरी मग त्या क्लीन करून आता हे जे लोणचं आहे ते आम्ही दुसऱ्या दिवशीच बनवावं लागणार आहे, कारण आज तर मोहरी छान पद्धतीने वाळणार आहे। आणि पण मम्मीने तेल आजच गरम केला होता, तर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी सांगणार आहे। यामध्ये पूर्ण रेसिपी पूर्ण बघा आणि या पद्धतीनं तुम्ही जे लोणचं आहे ते टाकून बघा,
तुमचं टेस्टही अमेझिंग होणार आहे आणि ते खूप दीर्घ काळापर्यंतसुद्धा टिकणार आहे. कारण माझी मम्मीचं हाताचं आता एकेकाची प्रत्येक हाताची चव असते. कोणाच्या हाताने लोणचं लवकर खराब होतं, कोणाच्या हाताने चविष्ट होतं, कोणाच्या हाताने चांगलंच होत नाही, असं असतं. तर आता हे जे आंबे फोडलेले आहेत त्यामध्ये मम्मीने थोडेसे बारीक काप करून घेतलेले आहेत. कारण भावाने जे फोडलं होतं ते थोडे मोठे मोठे फोडले होते. त्यानंतर जे मोठे मोठे आहेत त्याला थोडंसं बारीक करून घेतलं होतं आम्ही. त्यानंतर मम्मी आता स्वच्छ पाण्यामध्ये जे आंबे आहेत ते धुवून घेत आहे. 1-2दा ह्याला चांगलं धुतलं की त्याच्यावरचा जे कचरा वगैरे आहे तो निघून जाणार आहे. आता ह्याचं पाणी बघा थोडंसं, आणि हे आंबे थोडेसे आंबट होते, मग थोडंसं आंबटपणा पण निघून जातो. तर आता रात्री आम्ही जे मसाले आहेत ते भाजून घेणार आहे. जे काही आपण मसाले भाजणार आहे ते व्यवस्थितपणे थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला यामध्ये. तर सर्वात आधी आता ह्याच्यामध्ये आपण लवंग भाजून घेतलेलं आहे. थोडं छानपैकी लवंग भाजून घ्या तुम्ही. आणि त्यानंतर जिरे आहेत, परत काळे मिरे असतात, जिरे आहे. आता जिरे भाजून घेणार आहे एकदम लो फ्लेमवर किंवा मिडल फ्लेम. एकदा कढई गरम झाली की त्यानंतर मग खूप छानपैकी भाजले जातात हे. तर आता हे भाजून घेतल्यानंतर याला ग्राइंड करायचं आहे आपल्याला. 100 ग्राम जिरा, हां, 25 ग्राम काळा मिरी, 25 ग्राम लवंग, अच्छा, मेथी 50 ग्राम, मेथी 50 ग्राम, मेथी 50 ग्राम. आता सगळे जे आम्ही सांगितलेलं आहे त्या प्रमाणामध्येच तुम्ही टाकून बघा. या पद्धतीनं करून बघा तुम्ही लोणचं एकदा. 50 ग्राम यामध्ये मेथी आहे, 25 ग्राम काळा मिरी आणि लवंग आहे, 100 ग्राम जिरा आहे, 3 किलो मोहरी आहे, 2 किलो तेल आहे. आता मीठ आणि मिरची एक असा आहे पदार्थ की कोणाला जर तिखट स्पायसी वाटतं तर त्यांनी स्पायसी बनवावं. आणि 25 ग्राम मेथी, 25 ग्राम लवंग, 25 ग्राम काळा मिरी, 50 ग्राम मेथी, 100 ग्राम जिरा, 2 किलो तेल, अर्धा पावणा किलो लसूण. मीठ ते अंदाजाने घालायचे. आणि मीठ मिरची मीठ अंदाजाने घालायचे. अंदाजाने घालायचं असतं. मीठ टाकल्या तर 5 गिलास मीठ टाकावं, 4 गिलास मिरची टाकावं. 5 गिलास मीठ आणि 4 गिलास मिरची पावडर. 100 फोडला, 100 आंब्याला. आणि ते ग्लास 3 किलो मोहरी. मोहऱ्याचे पीठ जास्त असले की छान लागतं. रसाने थोडी लागते ना करपलाला. चला आता तेल घालून तेल गरम करून ठेवायचं साईडला. मोहरे थंड झालं की मोहरे करून मिक्स करायचे. तेल घालतोय. तेल किती लागायचं? 100 आंब्याला 2 किलो तेल घालायचे. 2 किलो तेल. आता हे थांबा, चुन्ना पण घालतात, कलर येतो. एक डब्बा पूर्ण का? अर्धा डब्बा घालायचा. अर्धा डब्बा 100 आंबेला. थोडस घालायचं. त्याच्यात हळद टाकायची. हळद टाकलं की कलर होऊन गेला. चुन्ना आणि हळद टाकलं की कलर येतो. हळद आणि चुन्नाचं किती कलर येते. ते हळद राहते आणि एक चुन्ना पांढरा राहते. हळद पिवळा राहते, चुन्ना पांढरा राहते. तरी दोन्ही मिक्स केले की लाल बंद होते.
लई तेल गरम झालं ना वरी येते पोरा. मग थोडं झालं की करायचं. लई तेल गरम कडक कडक गरम झालं ना मग तवा लसूण टाकले की पोरा वरी येते. हा खाली पोरा सांडून जात. थोड़ा इकडे बघा की नवी नवीली दुल्हन की तरह नीचे इतना आग करके इधर नोड थोडे थोडे इकडे भी बघा. वरी येते म्हणून जरा गरम झालं की टाकायचं. थोडं गरम झालं की लई कडक झाले की पोरा खाली सांडून जाते. तेल भरून राहते ना मग सांडून जाते. आणि थोडं झालं की टाक. हळद मिक्स केले की लाल भडक होते. लाल असले की छान वाढते. खाऊ वाटते लाल भडक खाऊ वाटते. लई पांढरा पांढरा झाला की खाऊ वाटणार चांगला दिसणार म्हणून लाल भडक करायचं. थंड व्हायला ठेवा. त्याच्यात टाकणार ना आता मिरची वगैरे मोहरे करून घ्यायचं. थंड झाल्यावर टाकायचं मिरची मीठ सगळं. अच्छा मोहरे करून घ्यायचं. जरा लालवड झाला की बंद करून टाकायचं. लसूण ना लसूण पांढरे आहे ना आता जरा लालवट आले की बंद करून टाकायचं. हा आता झालं. आता काहीच करायचं नाही. फक्त थंड व्हायला द्यायचं. मोहरे करून घ्यायचं. त्याच्यात मीठ घालायचं. मग मिरची घालायचा. मग मोहऱ्यामध्ये ओतून घेऊन मग सगळं मिक्स. तर चला बघा आता आपलं जे मसाला आहे ते ऑलरेडी तयार आहे. आता तेलमध्ये व्यवस्थितपणे आपल्याला जे लसूण आहे त्याची फोडणी करून घ्यायची आहे. आणि सगळं जे मसाला आहे ते मम्मीने यामध्ये टाकून दिलेलं आहे तेलामध्ये. किती छान असं कलर आलेला आहे. जे ट्रिक्स आहे ते की यामध्ये आपण थोडंसं हळद आणि जे चूना आहे ते दोन्ही मिक्स करून घातल्याने लोणचेचा जो कलर आहे एकदम लाल बुंद येणार आहे. यासाठी तुम्ही बाहेरून कोणत्याही स्पेशल तिखट आणायची गरज नाही आहे. आणि तो चांगलं पण असतं आपल्या शरीराला. तर तुम्ही घरातलं ही ट्रिक वापरू शकता जेणेकरून तुमचा कलर जे आहे लोणच्याचा तो खूप छान येणार आहे. आणि त्यानंतर सगळं मसाला जे आहे यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. जसं जे काही आपण लवंग भाजून घेतलेले आहे लवंग जिरे वगैरे सगळं ते सगळं मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. आणि जसं आपण नॉर्मल फोडणी देत असतो तेल टाकून जिरे मोहरी टाकून ते सगळं तर तुम्ही बघितलेलंच आहे. तेल जिरे मोहरी टाकून त्यानंतर आपल्याला जे दुसरे मसाले आहेत जे ग्राइंड करून घेतलेले आहे आपण काळे मिरी लवंग जिरे वगैरे ते सगळं टाकलेलं आहे. यानंतर लाल मिरची पावडर यामध्ये टाकलेली आहे. या पद्धतीनं जे सगळं मसाला बनवलेला आहे ते मम्मीने टाकलेलं आहे. आता जे आपली मोहरीची पावडर आहे ती आपण परत एकदा यावरती टाकून मग परत मिक्स करायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीनं खूप टेस्टी आणि तुम्हाला जे वाटत आहे जे तुम्ही चुन्याचं बनवलेलं आहे पेस्ट कलर येण्यासाठी तो यामध्ये सगळं टाकल्यानंतर परत एकदा त्याच्यावरती टाकू शकता. ह्या पद्धतीनं बघा मोहरीचा पावडर आणि मीठ मिक्स करून आता यामध्ये आपल्याला लोणचं टाकायचं आहे. वरून तुम्ही सगळं जे लोणचं आहे आता ह्याच्यामध्ये परत मम्मीने थोडंसं ठेवलेलं आहे कारण की हे जे आंबे आहेत ना ते थोडेसे नरम झालेले आहे म्हणून हे वेगळं मिक्स करत आहे मम्मी. आणि तो जे आंबे आहे तो चांगले आहेत हे थोडं नरम आहेत म्हणून ह्याला वेगळं बनवून घेते म्हणजे जेणेकरून हे लोणचं आधी संपून जाता येईल. तर या पद्धतीनं बघा दोन्हीमध्ये जे पावडर बनवलेलं आहे मम्मीनं इकडे पण टाकलेलं आहे आणि थोडंसं काढून ठेवलं होतं म्हणून परत दुसरीकडे टाकत आहे. तर अशा पद्धतीनं